हाय गाईज, नमस्कार. माझं नाव रेणुका मुळम आहे आणि मला माझ्या रोजचे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे आहेत. मी घरकाम करते आणि काल माझी मॅडम फोन आला मी काम करता करता माझ्या मिस्टरांचा. तर मी फोन उचलला आणि फोन उचलल्यावरती मॅडम माझी आली आतमध्ये किचनमध्ये आणि मला बोलली, काय आहे तुझं रोजचं फोनवरती बोलणं असतं. तर मी म्हटलं की मी काय फोन आला तरी पण मी काय जास्त वेळ घेत नाही. माझं काय काम आहे विचारते आणि मी नंतर फोन लावते असं मी सांगते. कारण मलाही माहिती आहे मी काम करते तर माझं कामावरती फोकस असायला पाहिजे. आणि तर मॅडम मला वरडल्या जोरात. तर मी मॅडमला म्हटलं, मॅडम फोन आला आहे तर का फोन उचलू शकत नाही का आम्ही घरकाम करतो म्हणून आम्हाला घर परिवार नाही आहे, आम्हाला मुलं नाही आहेत. आमची पण लहान लहान मुलं आहेत. आम्ही लहान मुलांना सोडून येतो घरी. आमचं एक थोडंसं टेन्शन असतं आम्हालासुद्धा घरचं. मुलं आलेत नाही आलेत, काय खाल्लं आहे नाही खाल्लं आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही ज्यांच्याकडे काम करतो त्यांनाही थोडंसं असं आमचं कदर असायला पाहिजे की नाही. हे त्यांचं घरबीर सोडून आमच्याकडे येतात कामाला आणि आम्ही त्यांच्याकडे काम करतो म्हणून तेही ऑफिसचं त्यांचं काम करू शकतात. हेही त्यांना स्वतःला समजायला हवं. आम्ही कमी शिकलो आहेत म्हणून आम्ही हे घरकाम करतो. घरकाम करणं म्हणजे आम्हाला काही इज्जत नाही आहे का. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की असं करू नका. प्रत्येकजण कामाला येतो तर त्यांचंही घर परिवार आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांनाही टेन्शन असतं घरचं. एक उद्या फोन आलं आणि फोन असतं कशाला बोलण्यासाठी. एक उद्याचं एमर्जन्सी काही कॉल असेल काय असेल ते विचारपूस करण्यासाठी फोन असतं. धन्यवाद. आणि काय मी असेच माझे छोटे छोटे जे अनुभव असतील माझे रोजचे मी ते तुमच्याशी शेअर करीन. प्लीज तुमचाही काय अनुभव असेल तुम्ही शेअर करू शकता. नमस्कार. बस मला एवढं बोलायचं होतं.